ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की उद्याचा जो महाराष्ट्र बंद आहे या बंदला पोलिसांची परवानगी आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत असताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एका वाक्यातच हा प्रश्न संपवला आणि भविष्यामध्ये जे काही आंदोलन होणार आहेत, जे काही चळवळी होणार आहेत किंवा जे काही निदर्शने होणार आहेत त्या सगळ्यांसाठीच ही एक मार्गदर्शक सूचना आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणाले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या प्रश्नाचं उत्तर देत असताना हे एकदा आपण बघूया. मी कधीही पोलिसांची परवानगी मागितलेली नाही. आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. शांततेने आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळे आंदोलन करण्यासाठी मी पोलिसांकडे कधीच परवानगी मागायला जात नाही. माझा कार्यक्रम मी पोलिसांच्या कचेरीत नेऊन ठेवतो. तुम्हाला जे करायचे असेल ते करा, आम्हाला जे करायचे ते आम्ही करू. खरं तर जे संघटना चालवतात या सगळ्यांनाच ही गोष्ट माहीत असणं अपेक्षित आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या आंदोलन करतो, एखादं निदर्शन करतो किंवा एखादा मोर्चा काढतो त्यावेळेस समोरच्या कुठल्याही व्यक्तींची किंवा कुठल्याही कार्यालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कारण ज्यांच्या विरोधामध्ये आपण मोर्चा काढत आहोत, ज्यांच्या विरोधामध्ये आपण निदर्शनं करत आहोत किंवा ज्यांच्या विरोधामध्ये आपण हा महाराष्ट्र बंद पुकारत आहोत त्यांचीच परवानगी कशी काय घ्यायची हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय संविधानामधल्या कलमांचा अर्थ थोडासा समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता समजा आपण जर एखाद्या कुठल्या तरी कार्यालयाच्या किंवा कुठल्या तरी शासनाच्या विरोधामध्ये आपण जर मोर्चा काढत असेल किंवा संघटनात्मक आंदोलन करत असेल तर त्याच सरकारकडे परवानगी मागायची का? तर परवानगी मागण्याची काही आवश्यकता नाही, कारण तो आपला संवैधानिक अधिकार आहे. आणि याच माध्यमातून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा विषय थोडासा क्लिअर केलेला आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादं आंदोलन करतो, एखादा मोर्चा काढतो त्यावेळेस फक्त आम्ही नेमकं काय करणार आहोत फक्त याची माहिती तुम्हाला प्रशासनाला द्यावी लागते, म्हणजे तिथल्या पोलीस प्रशासनाला द्यावी लागते. त्याचं कारण असं आहे की जर समजा तुम्ही मोर्चा काढत असाल तर तो कुठून कुठपर्यंत आहे, तुम्ही जर आंदोलन करत असाल तर तुम्ही कुठे करत आहात किंवा तुम्ही जर निदर्शनं करत असाल तर तुम्ही ते कुठे करत आहात हे पोलिसांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं पाहिजे. यासाठी तुम्हाला त्यांना फक्त माहिती द्यायची आहे, त्यांची परवानगी घ्यायची नाही. तुम्ही कुठल्याही विद्यापीठाच्या विरोधामध्ये, कुठल्याही कार्यालयाच्या विरोधामध्ये किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठेही जरी आंदोलन करायचं असलं, ते शिष्यवृत्तीचं असेल, फेलोशिपचं असेल किंवा कुठल्याही संघटनात्मक पातळीवरती तुम्हाला कुठेही आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. फक्त संबंधित पोलीस यंत्रणेला हे कळवलं पाहिजे की आम्ही हे का करतो आहे, कुठे करतो आहे, कोणत्या वेळेत करतो आहे आणि किती लोक येऊन ते करत आहेत. त्याच्यामुळं वाहतूक यंत्रणा विस्कळीत होईल का याची काळजी पोलिसांनी घ्यायची आहे. त्या वाहतुकीला थोडासा वेगळा मार्ग काढून द्यायचा आहे. जिथे आंदोलन होणार आहे ती आंदोलनाची जागा सुरक्षित आहे का हे पोलिसांनी बघायचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे पोलिसांना कळवावं लागतं. अन्यथा पोलिसांची किंवा कुठल्याही प्रशासनाची आपल्याला तशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कारण आपण जे करतो आहे हे त्या संघटनात्मक पातळीवरती करतो आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामधलं तुम्ही जर आर्टिकल 19 काढून बघितलं तर या आर्टिकल 19B मध्ये आपल्याला शांततापूर्ण एकत्र येण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 19 हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देत असताना याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, तुम्हाला काय बोलायचंय या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. शिवाय या आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला संघटना स्थापन करण्याचं देखील स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तुम्ही ऑर्गनाइज उभी करू शकता आणि ऑर्गनाइजली तुम्ही एकत्र येऊ शकता आणि तुमचं आंदोलन करू शकता. त्याच्यामुळं पण हे आंदोलन करत असताना तुम्हाला फक्त एकच अट घातलेली आहे की तुम्ही जे लोक एकत्र येत आहात ते फक्त निशस्त्र एकत्र आले पाहिजेत. तुम्हाला शस्त्र घेऊन एकत्र येण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्यामुळं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा विषय क्लिअर केलेला आहे की आम्ही उद्या महाराष्ट्र बंद करत आहोत. या विषयाच्या अनुषंगाने एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की मग तुम्हाला उद्या महाराष्ट्र बंद करण्यासाठी पोलिसांची परवानगी तुम्ही घेतलेली आहे का? ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की मला कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, फक्त मी काय करणार आहे हे फक्त पोलिसांना सांगत असतो. एवढंच तुम्हाला करायचं आहे. आपण काय करतो, आपण एक ॲप्लिकेशन लिहितो, पोलिसांना परवानगी मागतो, ज्या कार्यालयाच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करतोय त्याची परवानगी मागतो, मग ते कार्यालय परवानगी नाकारतं, मग पोलीस ही परवानगी नाकारतात, मग तुमचं आंदोलन होत नाही. असं नसतं. याच्यामुळे तुमचा मूलभूत अधिकार जो आहे, जो संविधानाने दिलेला आहे, हा मूलभूत अधिकारच मारला जातो. कारण ते कोणीही तुम्हाला म्हणणार नाही ना की आमच्या विरोधामध्ये मोर्चा घेऊन या म्हणून. त्याच्यामुळे कुठल्याही कार्यालयाला अशा प्रकारची परवानगी मागण्याची आवश्यकता नाही. फक्त पोलिसांना हे कळवावं लागतं की आम्ही आंदोलन जे आहे हे
आंदोलनाचं स्वरूप काय आहे. फक्त पोलीस काय करतात, तुम्हाला कुठेही जाळपोळ करण्यासाठी किंवा आत्मदहन करण्यासाठी परवानगी देत नाहीत, किंवा तुम्ही जर स्वतःचं काही नुकसान करून घेणार असाल किंवा प्रशासनाचं काही नुकसान करत असाल तर याला परवानगी देत नाहीत. पण भारताचं संविधान आर्टिकल 19 हे सांगतं की तुम्ही शांततापूर्ण तुम्ही आंदोलन करू शकता आणि तुम्हाला एकत्र येण्याचा अधिकार आहे. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या घेऊन एवढंच करायचं आहे. आणि हीच गोष्ट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी क्लिअर केलेली आहे. त्याच्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवा आणि भारतीय संविधानाचा अर्थ थोडासा समजून घेत चला. कारण कोणीही तुम्हाला आमच्या विरोधामध्ये मोर्चा घेऊन या यासाठी परवानगी देत नाही आणि तशी परवानगी तुम्हाला मागण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे फक्त पोलिसांना याची सूचना असावी यासाठी तुम्हाला एक पत्र त्यांना द्यायचे आणि त्या पत्रामध्ये तुमच्या आंदोलनाचं, मोर्चाचं किंवा निदर्शनाचं स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्टेटमेंटविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि भारतीय संविधानातल्या आर्टिकल 19 विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. धन्यवाद.